श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ज्या व्यक्तीच्या जेवणाच्या ताटामध्ये केस येत असेल तर आलेला म्हणजे केस आलेला जेवण आपण करायचं का नाही करायचं याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे. बघा, हे वास्तुशास्त्राप्रमाणे सुद्धा आहे आणि शिव महापुराण कथेप्रमाणे सुद्धा आहे. बघा, आज त्याच्यातलंच पहिलं सांगणार आहे. प्रत्येक व्यक्ती ज्या वेळेस आपण जेवायला बसतो आणि त्यावेळेस आपल्या ताटामध्ये केस येतो आणि आपण काय करतो, तो केस काढतो आणि परत ते अन्न खायला लागतो. असं म्हणतो की ते अन्न वाया जातं, तर त्यामुळे आपण ते जेवण करत असतो आणि तो जो केस असतो तो आपण काढून बाजूला ठेवतो. पण हा संकेत चांगला नाही. हे जेवण अशुद्ध झालेलं असतं आणि ह्या जेवणामुळे आपल्यावर दारिद्र्यता निर्माण होते. जर सारखा तुमच्या ताटामध्ये जर केस येत असेल तर असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे, आपल्या घरामध्ये दारिद्र्यता येते आणि आपल्यावर म्हणजे आपण आजारी पडतो असं सुद्धा म्हटलेलं आहे वास्तुशास्त्राप्रमाणे. आणि दुसरं म्हणजे बघा, आता तुम्ही जेवायला बसलेले आहे आणि अचानक कोणीतरी तुमच्या जेवणाच्या ताटाला पाय लागला, चुकून जर कोणीतरी पाय लावला तर ते जेवण सुद्धा चांगलं सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्यता येते, अलक्ष्मीचा निवास आपल्या घरामध्ये होतो. त्यामुळे कधीही कोणाच्या ताटाला पाय लागू देऊ नका. सांभाळूनच आपल्याला इकडे तिकडे फिरायचं असतं. त्याच्यातलं तिसरं तुम्हाला आता सांगणार आहे. आपण भोजन करत असताना कोणी आपल्या ज्या ताट असतो त्याला ओंडाळून जातं. बघा, आपण जेवायला बसलेले असताना जागा नसते, मग आपला ताट ओंडाळला जातो. ते सुद्धा चांगलं सांगितलेलं नाही. ते जे जेवण आहे ते अशुद्ध झालेलं असतं आणि ते आपल्याला पक्ष्यांना टाकून द्यायचं असतं. आपल्याला ते भोजन खायचं नसतं, म्हणजे ते जेवण करायचं नसतं ताटातलं. आता मी तुम्हाला त्याच्यातलंच पाचवं सांगणार आहे. बघा, एकत्र पती पत्नी आपल्याला असं वाटतं की एकत्र जेवण केल्याने त्यांच्यामध्ये प्रेम वाढतं. बरं, ठीक आहे, हे सुद्धा ठीक आहे. पण शास्त्राप्रमाणे आणि वास्तुशास्त्राप्रमाणे असं सांगितलेलं आहे की पती पत्नी जर एकाच ताटामध्ये जेवण करत असतील तर विष्णू पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की मध पिल्याप्रमाणे म्हणजे जे दारू आहे, दारू पिल्याप्रमाणे ते जेवण झालेलं असतं. ते जेवण शुद्ध नसतं, ते अशुद्ध जेवण झालेलं असतं आणि दारूप्रमाणे म्हणजे जसं काही आपण दारू पित आहे असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे पती पत्नीने कधीच एकत्र जेवण करू नका, हे अशुभ सांगितलेलं आहे. आता त्याच्यातलं 6वं तुम्हाला सांगणार आहे. जेवण करता करता केसांचा गुंढळा म्हणजे केसांचा एकदम गुच्छा तुमच्या याच्यात आला तर असं म्हटलं गेलेलं आहे की तुमच्यावर खूप मोठं संकट येणार आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये जर तुमच्या घरामध्ये जर केस विंचरत असतील तर कृपया करून बाहेर विंचर जा, कारण की केस जेवणामध्ये येणं खूप अशुभ सांगितलेलं आहे शास्त्राप्रमाणे सुद्धा आणि वास्तुशास्त्राप्रमाणे सुद्धा. आणि आता त्याच्यातलंच तुम्हाला सांगणार आहे. बघा, मुलगी जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत जर आपल्या पप्पा म्हणजे वडिलांच्या ताटामध्ये जेवत असेल तर त्या वडिलांचा कधीही अपमृत्यू येत नाही. ते म्हणजे ती मुली जर त्याच्यात जेवण करते तर त्या वडिलांवर अमृत्यू येणारा पण असेल तर ते संरक्षण होतं. त्यामुळे तुमच्या घरात जर मुलगी असेल तर तिला नेहमी तिच्या वडिलांच्या ताटामध्ये जेवायला सांगा, त्याच्याने त्यांचा अमृत्यू तोडतो असं सुद्धा विष्णू पुराणामध्ये आणि शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे. आता त्याच्यातलंच तुम्हाला 8वं सांगणार आहे. कधी इतरांना बघा, कधीतरी इतरांच्या ताटातलं किंवा कोणाच्या हिश्श्याचं जे जेवण असतं ते कधीच करायचं नसतं. का करायचं नसतं तुम्हाला सांगते. बघा, आपल्यावर याच्याने खूप मोठं दारिद्र्य निर्माण होतं. तर बघा, आपण ज्या वेळेस कृष्णाची गोष्ट तुम्हाला सांगते, सुदामाने कृष्णाचे जे फुटाणे होते ते गुच्चूप खाल्लेले होते आणि ते गुच्चूप फुटाणे खाल्ल्यामुळे सुदामावर खूप मोठं दारिद्र्य निर्माण झालेलं होतं. त्यामुळे कधीच कुणाच्या हिस्स्याचं जे जेवण असतं ते आपण कधीच करायचं नसतं. हे याच्यामुळे आपल्या घरामध्ये खूप मोठं दारिद्र्य निर्माण होतं. हे सुद्धा विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे. जेवण करताना म्हणजे जे आपण जेवण करतो बघा, त्याच्या अगोदर पक्ष्यांना, गाईला, मुंग्यांना असं आपल्याला थोडं का असेना अन्नदान करायचं आहे. हे अन्नदान केल्याने काय होतं, आपल्या घरातले जे धान्य असतं त्याच्यामध्ये वाढ होते. आपल्या घरामध्ये कधी धनधान्याला कमतरता पडत नाही. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे की आपल्याला थोडंसं तरी अन्न पक्ष्यांना, गाईला, चिमण्यांना असं खाऊ घालायचं आहे. आता आणि त्याच्यातलं आता तुम्हाला सांगणार आहे. बघा, एकादशीच्या दिवशी ज्या वेळेस एकादशी येते आणि त्यावेळेस आपण एकादशीच्या दिवशी असं जेवण करतो बघा, कोणी मांस खातं, कोणी दारू पितं, हे सुद्धा अशुभ सांगितलेलं आहे. एकादशीच्या दिवशी आपल्याला जे
तामस जेवण आहे ते सुद्धा करत नाही। एकादशीच्या दिवशी हे जर आपण केलं तर विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेचा आपल्यावर कोप होतो। आपल्या घरामध्ये कधीच लक्ष्मी माता येत नाही आणि त्या घरामध्ये नेहमी दरिद्रता निवास करते। त्यामुळे एकादशीच्या दिवशी चुकूनही भात, मध, भात, आपला मांस म्हणजे चिकन, मटन वगैरे किंवा दारू हे पिऊ नका, व्यसन करू नका, कारण की एकादशी ही खूप पवित्र मानली गेलेली आहे आणि ह्या दिवशी जर आपण हे सगळे कार्य केले तर त्या घरामध्ये नेहमी दरिद्रता निर्माण होते, त्या घरामध्ये सुख राहत नाही असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे। आणि आता त्याच्यातलं तुम्हाला सांगणार आहे बघा, ज्या वेळेस आपण जेवायला बसतो त्यावेळेस ताट जो असतो तो पूर्ण व्यवस्थित पाहिजे। वाकडा तिकडा तुटलेला किंवा त्याला तडे गेलेले अशा ताटामध्ये आपल्याला जेवण करायचं नाही असं म्हटलं गेलेलं आहे वास्तुशास्त्राप्रमाणे। जर आपण तशा ताटामध्ये जेवण केलं तर आपल्यावर दुर्भाग्य। त्याच्यातलं आता तुम्हाला दुसरं सांगणार आहे 12वं म्हणजे ज्या वेळेस आपण जेवणाला बसलेलो आहात आणि जेवण बसलेले असताना आपण जे अन्न घेतो म्हणजे जेवणासाठी ताटामध्ये, ते अन्न आपल्याला जेवढं लागेल आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे, जास्तीचं अन्न घेऊ नका, नाही तर ते वाया जातं आणि जे शिल्लक आपल्या ताटामध्ये अन्न असतं ते अशुभ सांगितलेलं आहे, त्याचा सुद्धा आपल्याला दोष लागतो आणि अन्नपूर्णा माता आपल्यावर नाराज होते असं सुद्धा वास्तुशास्त्राप्रमाणे सांगितलेलं आहे। त्याच्यातलं आता तिसरं सांगणार आहे, जेवण करत असताना कधीही देवाचं नाव घ्यायला सुरुवात करायची। कधी पण ज्या वेळेस आपण जेवायला बसतो त्यावेळेस देवाचं नामस्मरण करायचं आहे किंवा देवांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे असं म्हटलं गेलेलं आहे वास्तुशास्त्राप्रमाणे। जर आपण आपल्या देवांना नैवेद्य दाखवला, जे काही घरामध्ये तुमच्या अन्न शिजत असेल, स्वयंपाक होत असेल, त्याच्यातला थोडाफार देवाला जर नैवेद्य दाखवला तर ते प्रसादप्रमाणे म्हटलं गेलेलं आहे। ते म्हणजे ते अत्यंत पवित्र असं जेवण झालेलं असतं, अन्न झालेलं असतं, सात्विक आणि शुद्ध जेवण झालेलं असतं। त्यामुळे देवाला अन्न म्हणजे आपण जर नैवेद्य दाखवला तर ते प्रसिद्ध होतं, पण आपल्या अन्नधान्यामध्ये कधीच कमतरता राहत नाही आणि आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा अखंड वास राहतो असं सुद्धा विष्णू पुराणामध्ये म्हटलेलं आहे। आता मी तुम्हाला सांगणार आहे की काही कारणास्तव आपण बघा तुटलेला म्हणजे एखाद्या बेडवर म्हणा, तुम्ही बेडवर आहे, सोफ्यावर आहे, अशा ठिकाणी बसून सुद्धा आपल्याला जेवण करायचं नाही, आपल्याला याचा दोष लागतो आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्यता निर्माण होण्यास सुरुवात होते असं सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। कोणी एखादा जेवायला बसलेला आहे आणि आपण हिंसावून म्हणजे आपण जेवायला बसलेलो आहे आणि आपण हिंसावून एखादा व्यक्ती आला त्याला आपण हिंसावून बोलत असतं, ते सुद्धा चुकीचं सांगितलेलं आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये जर कोणी आलं तर त्याला हिंसकावू नका, त्याला थोडंसं अन्न खायला द्या, त्याच्यामुळे आपलं दुर्भाग्य म्हणजे जर आपण हिंसकावून बोललं तर आपलं दुर्भाग्य येतं आपल्यावर आणि आपले वाईट दिवस सुरू होतात असं सुद्धा म्हणण्यात आले आहे। तर ह्याच्या मागे असंच कारण आहे, वास्तुशास्त्राप्रमाणे सांगितलेलं आहे की प्रत्येक जणाने आपल्या घरामध्ये जर केस निघत असेल तर याचे खूप वाईट म्हणजे बिलकुल चांगले संकेत नसतात, खूप वाईट संकेत असतात। त्याच्यामुळे नेहमी आपण ज्यावेळेस जेवायला बसतो त्यावेळेस सगळं घर चकचकीत करायचं, कधीच आपल्या ताटामध्ये केस निघू द्यायचा नाही तर आपल्या घरावर आपल्यावर दारिद्र्यता निर्माण होते। श्री स्वामी समर्थ। माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा। श्री स्वामी समर्थ।